नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. धनंजय महाडिकांची भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी धुडकावली. मिटवलेला वाद पुन्हा पेटवला. तासभरातच बदललं राजकीय चित्र. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाचे कथित खासगीकरण करण्याच्या मुद्द्यावर रंगकर्मी आणि महापालिकेतील सत्ताधारी यांचा संघर्ष सुरू आहे. अशात आता भाजपमध्ये दोन वेगवेगळे सूर उमटल्याचे दिसून आले आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण होणार नाही, हा वाद इथेच थांबूया अशी भूमिका घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात भाजपच्या नगरसेवकांनी प्रसिद्धीपत्रक काढून महासभेच्या निर्णयाचे समर्थन करत महाडिक यांची भूमिका धुडकावून लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच चर्चेत आला आहे. माध्यमांशी संवाद साधताना महाडिक म्हणाले, रंगकर्मीचे मलाही फोन आले होते, त्यांचे आंदोलनही पाहिलं. केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण होणार असल्याची चर्चा कुठून सुरू झाली हेच मला समजत नाही. कोणत्याही परिस्थितीत नाट्यगृहाचे खासगीकरण होणार नाही, ते पूर्वीप्रमाणेच महापालिकेकडूनच चालवले जाईल. रंगकर्मी आणि महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांकडून विविध वक्तव्ये झाली आहेत. आता या वादावर पडदा टाकूया असे आवाहनही त्यांनी केलं. तसे नाट्यगृहाच्या आगीच्या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगत त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केलं. मात्र महाडिक यांच्या या वक्तव्यानंतर काही वेळातच भाजपच्या नगरसेवकांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून महासभेने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केलं. शहरातील 81 नगरसेवकांनी सखोल चर्चा करून महानगरपालिकेच्या हिताचा विचार करत निर्णय घेतला आहे. काही मोजक्या लोकांचा विरोध म्हणजे संपूर्ण कोल्हापूरचा विरोध नाही. स्वार्थासाठी या निर्णयाला विरोध करणंही योग्य नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.